जेव्हा प्रोजेक्ट कंप्लीट होतो, बिल्डर प्रोजेक्ट हँडओव्हर करून निघून जातात. पण साईटवर काहीतरी मागे राहून जातं. ब्रँड न्यू टाईल्स, अनयूज प्लायवूड, सील्ड फिटिंग्स हे सगळं मटेरियल वेस्ट नाही. हे स्क्रॅप पण नाही. हा डेड स्टॉक आहे. आणि या डेड स्टॉकमध्ये अडकलेला असतो बिल्डरचा पैसा आणि वेअरहाऊसची जाग. नेमका प्रश्न असा आहे, हे मटेरियल फेकून द्यायचं, स्क्रॅपला विकायचं, की त्याला त्याची व्हॅल्यू पुन्हा मिळवून द्यायची? तर याचं उत्तर आहे डिग्री. मी आर्किटेक्ट म्हणून खूप प्रोजेक्ट्सवर काम केले आहे आणि एक गोष्ट रिपीटेडली लक्षात आली. प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर खूप सारं युजेबल मटेरियल साईटवर किंवा वेअरहाऊसमध्ये पडून राहतं. लोक त्याला वेस्ट समजतात, पण ॲक्च्युली हे वेस्ट नसतं. ते असतं ब्रँड न्यू आणि अनयुज्ड मटेरियल, ज्यात अडकलेला असतो बिल्डरचा पैसा. हा प्रॉब्लेम फक्त एका साईट पुरता नाही, जगभर हजारो प्रोजेक्ट्समध्ये सेम प्रॉब्लेम आहे. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सरप्लस मटेरियल तयार होण्याची काही कॉमन रिझन्स असतात, जसं की ओव्हर प्रोक्युरमेंट, डिझाईन चेंजेस, प्रोजेक्ट डिले आणि बरेचसे. या कारणांमुळे नेहमी मटेरियल साईटवरती किंवा वेअरहाऊसमध्ये पडून राहतं. तुम्ही आता विचार करत असाल, हे सगळं तर वर्षानुवर्षे चालतच आलंय, त्याला काय होतंय? तर ऐका, याने तुमचा वर्किंग कॅपिटल ब्लॉक होतो, स्टोरेजची कॉस्ट वाढते, हँडलिंग आणि डॅमेजचा रिस्क तर राहतोच. सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे प्रीमियम ब्रँड न्यू मटेरियल शेवटी स्क्रॅपला विकलं जातं.